आज आपण पनीर चिली बनवणार आहोत। त्यासाठी 500 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे मैदा ॲड करायचा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं। छान असं काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची, त्यात पाणी टाकायचं, ते मिक्स करायचं। त्याचे 2-3 चमचे पनीरमध्ये टाकायचं, छान असं एकजीव करायचं। ते छान असं जास्तही त्याला जोर द्यायचा नाही, नाहीतर पनीरचे तुकडे पडतात। हलक्या हातानेच त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं। असं मस्त एकजीव झालं की आपण इकडे पॅन गरम करून घ्यायचा। इकडे तेल गरम करून झालं की त्याच्यात पनीर ॲड करायचं। ह्याला छान दोन्हीही बाजूनी छान रंग बदलेपर्यंत 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं। छान असा त्याचा कलर बदलतोपर्यंत इकडे छान असं पनीरचा कलर बदललेला आहे, काढून घ्यायचे। सर्व असेच तळून घ्यायचे। इकडे कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची, लसूण, मिरची, अद्रक। इकडे पॅन गरम करून लसूण टाकायचा, नंतर मिरची टाकायची, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 मिरच्या, 2 छोटे कांदे, 2 शिमला मिरची घेतलेली आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। अद्रकचा 1 इंच तुकडा टाकलेला आहे, तेही छान। इथं 2 चमचे सोया सॉस घ्यायचा आहे, तोही छान असा मिक्स करायचा। 2 चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे। तुम्ही ह्याची टोमॅटो प्युरी करून टाकू शकता, नाहीतर असे कट करून डायरेक्ट टोमॅटोही टाकू शकता। ग्रीन चिली घेतलेली आहे 2 चमचे, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस 2 चमचे टाकायचा, छान असं मिक्स करायचं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। मग हे आपण फ्राय केलेले पनीर ॲड करायचे, छान असं एकजीव मिक्स करायचं। सर्व मसाले त्याला लागले पाहिजे। हे छान असं मिक्स झालं की इकडे आपण स्लरी करणार आहोत। त्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यात पाणी ॲड करायचं, छान असं पातळसर स्लरी करायची। मस्त स्लरी झाली की त्याच्यात टाकून द्यायची आणि छान असं मस्त हलवून घ्यायचं। वरतून नंतर कोथिंबीर ॲड करायची। पनीर चिली रेडी। थँक्यू।